वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे. आज मी ओले बोंबील फ्राय करणार आहे. हे बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, व्यवस्थित साफ केलेले आहेत. आता मी यांना मॅरिनेट करून ठेवणार आहे 10 मिनिटांसाठी. आधी मी यावर अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धना पावडर, मीठ चवीपुरतं आणि थोडासा लिंबू यावर पिळणार आहे. आणि आता व्यवस्थित याला चोळून घेणार आहे मसाले सगळे. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त मसाला घालू शकता. मसाले व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत आणि 10 मिनिटांसाठी आपण आता हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत. 10 मिनिटांनी आपण यांना फ्राय करून घेऊया. माझी मुलगी फिश अजिबात खात नव्हती लहानपणी. आता हळूहळू ती कोळंबी, बोंबील वगैरे खायला सुरुवात केली आहे. हळूहळू सवय लागेल. बोंबील आता आपले व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत आणि फ्राय करण्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे. मी रवा लावून फ्राय करणार आहे. तेल चांगलं व्यवस्थित तापलं की आपण यात बोंबील सोडूया आणि फ्राय करून घेऊया. आधी मी बोंबील रवा लावून घेत आहे. अशा पद्धतीने तेल आता आपलं तापलेलं आहे. आपण हे बोंबील आता फ्राय करून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम बारीक करूया व बोंबील व्यवस्थित फ्राय करून घेऊया. ट्रेन मुंबईत आली की ब्रिटिश लोक म्हणायचे बॉम्बे डाक आया, बॉम्बे डाक आया. आणि त्या ट्रेनमध्ये बोंबील असायचे. त्यावरूनच हे बॉम्बे डक हे नाव प्रसिद्ध झालं आहे. म्हणून बोंबीलला बॉम्बे डक म्हणूनही ओळखतात. ते महाराष्ट्रीयन लोक पहिल्यापासून बोंबीलच म्हणत होते. ते बोंबीलवरूनच बॉम्बे डक हे नाव पडलं. आता आपले बोंबील आपण परतून घेऊया. हळूहळू परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित. खायला खूप टेस्टी लागतात हे बोंबील आणि यात काटेही जास्त नसतात. त्यामुळे लहान मुलांनाही आपण देऊ शकतो. लहान मुलं खूप आवडीने खातात ही मच्छी आणि काटे लागण्याची भीतीही नसते. अगदी कमी मसाले वापरून व्यवस्थित आपण मॅरिनेट करून बोंबील फ्राय करून घेत आहोत. जितके कमी मसाले आपण वापरू तितकी ते बोंबीलची चव अधिक जास्त चांगले लागणार आहे. मसाले जास्त वापरले की मूळ पदार्थाची चव निघून जाते व फक्त मसाल्याची चव लागते. त्यामुळे अगदी कमी मसाले, कमी साहित्य वापरून छान छान रेसिपीज शिकायच्या असतील, बनवायच्या असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोंबीलमध्ये काटे जास्त नसतात. त्यामुळे लहान मुलांना आपण ही मच्छी खायला देऊ शकतो. काटे लागण्याची भीती अजिबात नाही.
बोंबील दुसऱ्या बाजूने परतून घेऊया आणि फ्राय करूया. व्यवस्थित हलक्या हाताने परतायचे आहे. आता ह्या बाजूने व्यवस्थित भाजलेले आहेत. हलक्या हाताने परतायचे आहेत, नाही तर बोंबील खूप नाजूक असतात, ते तुटतात लगेच. ही बाजू आता आपली व्यवस्थित भाजलेली आहे. दुसऱ्या बाजूने अगदी स्लो फ्लेम ठेवून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. खायला खूप टेस्टी आणि कुरकुरीत लागतात. गरम गरम बोंबील फ्राय खाण्यासाठी तयार आहेत. एन्जॉय. गरम गरम बोंबील फ्राय खाण्यासाठी तयार आहेत. एन्जॉय.